टेंभुर्णी पोलीस कस्टडीतून पळालेला आरोपी श्रीकृष्ण लांडे अखेर जेरबंद. तिन्ही पथकांच्या शोधमोहिमेला यश. आष्टी तालुका मोहोळ येथून अटक. टेंभुर्णी व मोहोळ पोलिसांची संयुक्त कारवाई. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीतून पळून गेलेल्या आरोपी श्रीकृष्ण अंकुश लांडे यास अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिन्ही पथकांच्या कसून शोधमोहिमेनंतर हा आरोपी आष्टी तालुका मोहोळ येथून ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेला मोठे यश मिळाले असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 01/2026 अंतर्गत BNS कलम 64(2), 137(2) सह 4, 6, 8, 12 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी तसेच पोलीस कस्टडीतून पळून गेल्यानंतर दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 44/2026 BNS कलम 265 मधील आरोपी श्रीकृष्ण अंकुश लांडे वय 28 वर्षे, राहणार परिते, तालुका माढा, जिल्हा सोलापूर हा दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूममधून पोलीस कस्टडीतून पळून गेला होता. या घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी तातडीने 3 विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली. फरार आरोपींबाबत वृत्तपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच आरोपीच्या नातेवाईकांना तो घरी आल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील विविध गावांमध्येही आरोपीबाबत प्रसिद्धी देण्यात आली होती. त्यामुळे आरोपी नागरिकांची नजर चुकून शेताशेतात लपत फरार अवस्थेत राहत होता. दरम्यान आरोपींचा शोध सुरू असताना दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता मौजे आष्टी तालुका मोहोळ येथे स्थानिक नागरिकांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाणे व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या संयुक्त कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, पोलीस हवालदार परांडे, गणेश जगताप, हर्षवर्धन वाघमोडे, रमेश जाधव, विलास नलावडे, संदीप गिरमकर, पोलीस कॉन्स्टेबल सूरज देशमुख, चालक समाधान धोत्रे तसेच इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते. पोलिसांनी घेराव घालून श्रीकृष्ण लांडे यास ताब्यात घेतले असून त्यानंतर त्यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने करत आहेत. या कारवाईमुळे पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना शक्य झाल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.